कोकणातील रत्नागिरी शहराला एक धक्कादायक घटनेने हादरवून टाकले आहे। एका युवतीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दुर्वास पाटील याने केवळ एकाचाच नाही तर तब्बल 3 व्यक्तींचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। विशेष म्हणजे हे सर्व खून दुर्वास पाटील याच्या वडिलांच्या नावे असलेल्या सायली बार जवळच घडले आहेत। पोलिसांनी भक्ती मयेकर या युवतीच्या खुनाचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना दुर्वास पाटीलवर संशय आला। त्याला अटक करून चौकशी केली असता त्याने आणखी 2 खुनांची कबुली दिली। पहिला खून सीताराम वीर यांचा, तर दुसरा खून राकेश जंगम या तरुणाचा आणि तिसरा खून भक्ती मयेकर हिचा केल्याचे समोर आले आहे। राकेश जंगम हा देखील बेपत्ता होता आणि त्याच्या खुनाचा तपास सुरू असताना दुर्वास पाटीलने त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले। त्याला 27 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली। या घटनेमुळे रत्नागिरी शहर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे मिसिंग 21/8/2025 रोजी भक्ती मयेकर नावाची तरुणी 26 वर्षीय तरुणी ही मिसिंग होती अशी तक्रार तिच्या भावाने दिलेली होती। त्याचा तपास करताना असं निष्पन्न झालं की दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या तिघांनी मिळून भक्ती मयेकर हिचा खून करून आंबा घाटात तिचे प्रेत टाकले होते आणि त्याचा या प्रकरणाचा पुढे तपास करता असताना रत्नागिरी पोलिसांना अशी माहिती मिळाली की राकेश अशोक जंगम याचाही 21/6/2024 ला दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे यांनी खून करून आंबा घाटामध्ये त्याचं प्रेत टाकलं होतं। या प्रकरणाचा तपास करत असताना अशी माहिती मिळाली की सीताराम वीर 55 वर्ष राहणार कळझोंडी यांचा 29/4/2024 ला मारहाण करून खून करण्यात आला होता आणि ह्या तिन्ही प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आहे अशी माहिती प्राथमिकरित्या पोलिसांच्या रत्नागिरी पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यानुसार 3ही गुन्हे मर्डरचे दाखल आहेत। त्यात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला भक्ती मयेकर यांच्या मर्डरचा तपास चालू आहे आणि 2 गुन्हे जे जयगड पोलीस स्टेशन येथे राकेश जंगम आणि सीताराम वीर यांच्या मर्डरचे गुन्हे दाखल झालेले आहेत। यामध्ये आरोपी जे आहेत 4 आरोपी यामध्ये अटक आहे। त्यात दुर्वास पाटील, विश्वास पवार, सुशांत नरळकर आणि निलेश भिंगारडे हे 4ही आरोपी या 3 गुन्ह्यामधले यामध्ये रत्नागिरी पोलिसांनी अटक केलेली आहे। याचा तपास पोलीस करत आहे। NTV न्यूज मराठी, रत्नागिरी।